नमस्कार मित्रांनो. तर मोटिवेशनल स्टोरीज आणि प्रेरणादायी कथा अशी व्हिडिओ सिरीज बनवण्याचा माझा उद्देश एकच की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वेळी त्याला उद्भवणाऱ्या समस्यांचे अतिशय सोप्या आणि जलद गतीने निवारण करता यावे. तर मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक समस्या नेहमीच येत असतात, पण समस्या आल्यावरती त्यावर कशी मात करावी हे काही वेळा आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपण खूप निराश होतो व आत्मविश्वास गमावून बसतो. तर अशावेळी या छोट्या छोट्या वाटणाऱ्या प्रेरणादायी कथाही आपल्याला खूप काही शिकवून जातात. अशा स्टोरीजमधून आपण बूस्ट घेऊन पुन्हा आपल्या कामाला एकदम उत्साहाने सुरुवात करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. तुम्ही विशेष आहात हे कधीच विसरू नका. नमस्कार. तर ही मोटिवेशनल स्टोरी खूप जणांनी ऐकली असणारच आहे. तर एका बहुचर्चित वक्त्याने हातात 500 रुपयांची नोट हलवत आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. सभागृहात बसलेल्या शेकडो लोकांना त्यानं विचारलं की ही 500 रुपयांची नोट कोणाकोणाला हवी आहे. तर सर्वांनी हात वर केला. त्यानंतर तो म्हणाला, मी ही नोट तुमच्यापैकी कोणातरी एकालाच देईन, पण त्यापूर्वी मला हे करू द्या. आणि त्याने आपली एक कृती केली. तर त्याने असे केले की त्या नोटेला आपल्या मुठीत चुरगळण्यास सुरुवात केली. आणि मग त्यानं विचारलं, कोण आहे ज्याला अजूनही ही नोट हवी आहे. अजूनही लोकांचे हात वर येत होते. बरं, तो म्हणाला, जर मी ही नोट पायाने चुरगळली तर किती जण ही नोट घेतील. यावेळी मात्र त्या नोटेची अवस्था बिकट झाली होती. ती खूपच मळकटली आणि चुरगळली होती. तरीही अनेक लोकांनी हात वर केला. मित्रांनो, आज तुम्ही अत्यंत महत्त्वाचा धडा घेतला आहे. मी या नोटेबरोबर इतका वाईट व्यवहार केला, तरीही तुम्ही या नोटेला घेऊ इच्छिता. कारण हे सगळं होऊन देखील या नोटेची किंमत कमी झालेली नाही. तिची किंमत अजूनही 500 रुपयेच आहे. आयुष्यात कित्येक वेळा आपण पडतो, हरतो. आपल्यासाठी आपण घेतलेले निर्णय आपल्याला जमिनीवर पाडतात. आपल्याला असं वाटू लागतं की आपली काहीच किंमत नाही. पण भलेही तुमच्याबरोबर काहीही झालं असेल किंवा भविष्यात होणार असेल, तरी देखील तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही विशेष आहात हे कधीच विसरू नका. आपल्या भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींमुळे आपल्या भविष्यात होणाऱ्या चांगल्या गोष्टींवर परिणाम होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्याकडे सर्वात मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे तुमचं जीवन. धन्यवाद.